नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण जो समुदाय पाहत आहे माझ्या शेजारी बसलेला हे माझे सर्व शेतकरी सहकारी आहे आणि यांचा मुख्य उद्देश असा आहे की आज रात्रीचे जवळपास 11 वाजले आणि रात्रीच्या 11 वाजता सुद्धा आम्ही बसलोय, एकत्र आलोय, संघटित झालोय। याचं मुख्य कारण असं आहे की काल दिनांक 2 डिसेंबर रोजी आम्ही उपजिल्हाधिकारी साहेब सिंदखेड राजा, माननीय तहसीलदार साहेब देवगाव राजा आणि उपविभाग जलसंधारण व मूर्त खातं विभाग देवगाव राजा या सर्वांना आमची जी मुख्य मागणी आहे की शिवणी आरमाळ आणि परिसरातील म्हणजे अंधेराचा रामेश्वर प्रकल्प असेल किंवा मेंढगावचा लघु प्रकल्प असेल किंवा अंधेरा, गुंजाळा आणि आसोला हा 3 गावा मिळून जो लघु प्रकल्प असेल, जे अंधाऱ्या फाट्यापासून खालील लघु प्रकल्प आहेत, या सर्व लघु प्रकल्पामध्ये खडकपूर्णाचं जे शिल्लकचं पाणी खडकपूर्णा नदीत जे संत चोखामेळा सागराचं शिल्लकचं पाणी जात आहे ते शिल्लकचं पाणी सोडण्यात यावं, जेणेकरून या भागात या 4 धरणांवरती जवळपास 12 ते 15 गावं अवलंबून आहेत आणि या 12 ते 15 गावाच्या परिसरात जे एकूण हजारो हेक्टर क्षेत्र आहे ते क्षेत्र 12माही सिंचित व्हावं आणि ते क्षेत्र जर 12माही सिंचित झालं तर ह्या परिसरातील शेतकरी तर हा सुजलाम सुफलाम होईलच, पण परिसर सुद्धा सुजलाम सुफलाम होईल आणि येथील या भागातील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या हा स्वावलंबी बनेल, सर्वसंपन्न बनेल आणि हा आपल्या परिसरात एक नवीन आदर्श निर्माण करेल। परिसरातच नव्हे तर विभागात, राज्यात, देशात आणि विदेशात सुद्धा आपल्या कामाचा, आपल्या नाविन्यपूर्ण शेती प्रयोगांचा झेंडा नक्कीच रवेल, याची हमी आम्ही सर्व मिळून देतोय। परंतु शासनाने लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी, त्यासाठी मी 10 ऑक्टोबर 2024 ला एक पहिलं निवेदन दिलं होतं ह्या मागणी संदर्भात। परंतु मध्ये काही कारणास्तव किंवा राज्याच्या निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, त्याच्यामुळे त्यावेळेचा दिलेलं 9 नोव्हेंबरचं उपोषणाची तुर्तास तारीख मी थोडीशी पाठीमागे घेतली, परंतु माझा उपोषणाचा हक्क मी राखून ठेवला होता। त्याच्यानंतर त्यावेळेस मी एकटा होतो, परंतु नंतर 7 शेतकऱ्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज 7चे 17 शेतकरी तयार झालेत। उद्या 17चे 1700 शेतकरी तयार होतील आणि 1700चे 17,000 शेतकरी तयार होतील आणि याचा उद्रेक होईल। तो उद्रेक होऊ नये म्हणून माझी शासनाला नम्र आणि कळकळीची अशी विनंती आहे की शासनाने आमच्या मागण्यांवरती लवकरात लवकर विचार करावा आणि आम्ही ज्या काही 4 मागण्या केल्या, प्रामुख्याने त्याच्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की शिवणी आरमाळच्या लघु प्रकल्पाचं हे नामकरण करून आमच्या गावचं दैवस्थान जे संस्थान ब दर्जा प्राप्त संस्थान आहे त्याचं आराध्य दैवत जे आमच्या गावाचं आहे श्री आनंद स्वामी संस्थान, त्या आनंद स्वामीच्या नावावरून त्याचं नाव आनंद स्वामी लघु प्रकल्प असं करण्यात यावं। दुसरी मागणी जी अशी आहे ती की शिवणी आरमाळच्या परिसरातील आणि शिवणी आरमाळच्या लघु प्रकल्पावरील आणि परिसरातील जे काही 3-4 धरण आहेत त्या धरणावरील झाडाझुडपांचं निर्मूलन हे करण्यात यावं। तिसरी मागणी अशी आहे की अंधेऱ्या फाट्यापासून खाली जे 4 गावांचे लघु प्रकल्प आहे हे लघु प्रकल्प हे पाण्याद्वारे म्हणजे खडकपूर्णा लघु प्रकल्पाचं पाणी आणा, म्हणजे संत चोखामेळा सागराचं पाणी आणून सोडा किंवा अरबी समुद्राचं पाणी आणून सोडा किंवा लघु नदी जोड प्रकल्प करून पाणी आणून सोडा, तुम्ही काही करा, कुठलीही तरतूद करा, परंतु पाणी आणून ह्या धरणांमध्ये सोडा आणि तुडुंब भरवा, ही मागणी। आणि 5वी मागणी अशी आहे की हे जर धरणं भरले तर आम्ही नवीन प्रयोग करू, नवीन आदर्श निर्माण करू, त्यासाठी आम्हाला आपण प्रोत्साहित करावं। एवढीच मागणी आमच्या सर्वांची आहे। हे सर्व शेतकरी जे दिसत आहेत या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ नये म्हणून आपण पुन्हा मी एकदा नम्र आणि कळकळीची विनंती करतोय की शासनाला की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। जी काही तरतूद करायची ती शासनाने शासनाच्या परीने करावी आणि लवकरात लवकर जसं शासन म्हणतंय किंवा राज्यकर्ते म्हणतात किंवा सरकार म्हणतं त्याप्रमाणे तरतूद करून नदीजोड प्रकल्प करा किंवा अरबी समुद्राचं खारं पाणी आणून सोडा किंवा टँकरद्वारे पाणी आणून सोडा। पण जी आमची मागणी आहे की आमचा परिसरातील जे काही 4-5 लघु प्रकल्प आहे ते लघु प्रकल्प तुडुंब भरा आणि आम्हाला पाणी द्या, यासाठी आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलोय, संघटित झालोय आणि हे जर नाही झालं तर मी येणाऱ्या 15 डिसेंबर पासून अन्नत्याग आमरण उपोषण करणार आहे आणि सर्वांच्या वतीने विनंती करतोय आणि या विनंतीला या सर्वांची साथ आहे। त्या साथीसाठी ते सर्वजण हात वर करून नक्कीच साथ दाखवा, आमची साथ आहे। पाणी द्या, पाणी द्या।